भाजपच्या स्ट्रॅटेजीला भाजप विरोधक सगळे बळी पडत आहेत. भाजप ज्या पद्धतीने चाल करते आहे राजकारणामध्ये, आता ज्या महापालिका निवडणुका सुरू आहेत त्याच्यामध्ये भाजप ज्या पद्धतीने चाल करते आहे ती जर पाहिलं तर जे विधानसभेला निकाल होते तेच महापालिका निवडणुकीला सुद्धा अपेक्षित आहेत. त्याचे कारणच तशी आहे. खास त्यासाठी आताचा व्हिडिओ करतोय. नमस्कार, मी अविनाश शेलेकर, PCB टुडेमध्ये आपलं स्वागत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करायला अवघे 2 दिवस बाकी. आज आहे 27 तारीख, 28, 29, 30 3 दिवस बाकी आहेत फक्त. तरी सुद्धा अद्यापपर्यंत महाविकास आघाडी त्यांच्या जागा वाटप ठरलेलं नाही. ते महाविकास आघाडी म्हणून लढणार का तेही ठरलेलं नाहीये. आणि उमेदवार त्याच्या बाबतीत तर बोंबच आहे सगळी. दुसऱ्या बाजूला तुम्ही जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीने त्यांचे 128 उमेदवार फायनल केलेले आहेत, निश्चित केलेले आहेत. त्यांची नावं फायनल झालेली आहेत. कदाचित उद्या त्यातले पहिल्या टप्प्यातले नावं जाहीर होतील, नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आणखी नावं जाहीर होतील. इतकंच नाही तर त्यांचे जे जे उमेदवार ठरलेले आहेत, हे उमेदवार आपले आहेत, किंवा ज्या जागा रिकाम्या आहेत आणि समोरून कुणी आयात होणार असेल तर ती जागा रिकामी ठेवून त्यांनी त्यांचे पॅनल जाहीर केलेत. जाहीर केले म्हणजे वर्तमानपत्रातून किंवा मीडियामधून जाहीर नाही केले. त्या लोकांना निरोप गेलेत. त्यांनी उमेदवारी अर्ज मिरवणूक काढून दाखल सुद्धा केलेत. माझ्या माहितीप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे 32 प्रभाग आहेत त्या 32 प्रभागापैकी सगळे पॅनल भाजपचे फायनल आलेले आहेत. त्याच्यामध्ये जवळपास 18 पॅनलला निरोप गेलेले आहेत की तुमची नावं निश्चित आहेत, तुम्ही अर्ज दाखल करा. AB फॉर्म हा शेवटच्या दिवशी 30 तारखेला दिला जाणार आहे बंडखोरी टाळण्यासाठी. भाजपकडे उमेदवारांची इतकी मोठी रेग लागली. 840 जणांनी अर्ज दाखल केले होते उमेदवारीसाठी इच्छुक म्हणून. त्यांच्या मुलाखती झाल्या वगैरे वगैरे. पण ज्यांना उमेदवारी मिळणार नाही ते बंडखोरी करतील म्हणून भाजपने त्याच्यामध्ये क्लुप्ती केली. त्यांचे विड्रॉ फॉर्म आधीच भरून घेतलेले आहेत. म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल पण करायचा आणि त्याच्या अगोदर म्हणजे पक्षाजवळ त्यांचा उमेदवारी माघारीचा अर्ज पण घेऊन ठेवायचा. या बेसवर त्या मुलाखती झालेल्या आहेत. आणि आताच्या परिस्थितीमध्ये भाजप ज्या पद्धतीने चाल करते, ज्या पद्धतीने खेळी करते, ती जर पाहिली तर विधानसभा निवडणुकीला जे घडलं तेच आता महापालिका निवडणुकीला सुद्धा अपेक्षित आहे. मतदान 15 तारखेला आहे, 16ला मतमोजणी आहे. आज किती दिवस राहिलेत? आज फक्त 15-20 दिवस राहिलेत. मतदानाला प्रत्यक्षात 18 दिवस राहिलेत. अजूनही यांचे उमेदवार निश्चित होत नाहीयेत. महाविकास आघाडीवाले अजूनही चर्चा, बैठका हेच चालू आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 128 जागापैकी 13 जागा शिंदेच्या शिवसेनेला द्यायच्या आणि 3 जागा रिपाईला द्यायच्या असं भाजपने जवळपास फायनल केलेलं आहे. परंतु शिंदेच्या शिवसेनेला ते मान्य नाहीये. त्याच्यामुळे शिंदेची शिवसेना दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर सुद्धा चर्चा करते. म्हणजे तो घोळ तसंच चालू ठेवायचा. आपले जे बरोबरचे आपले सहकारी पक्ष आहेत त्यांना सुद्धा भाजप कशा प्रकारे खेळवते, म्हणजे मांजर उंदराला जसं खेळवते, खेळून खेळून मारते, तशा पद्धतीचा हा सगळा डाव आहे भाजपचा. म्हणजे शिंदेच्या शिवसेनेचे त्यांनी जागा मागितल्या होत्या 30. त्यांना सांगितलं शेवटच्या टप्प्यात आम्ही 15 ते 13 पर्यंत जागा देऊ. शिंदेची शिवसेना म्हणते आम्हाला 16 जागा पाहिजे. इकडं अडीकडे पलीकडे ते चालू आहे त्यांचं अजूनपर्यंत. आता शिंदे शिवसेनेचे इथे खासदार श्रीरंग बारणे, जिथे भाजपने फायनल केलं 13 जागा, दुसऱ्या बाजूला ते राष्ट्रवादी बरोबर बोलणी करतायत. गमती पाहतो तुम्ही त्याच्यामध्ये. दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी एक होणार अशा गेले 2-3 दिवस सलग बातम्या चालू आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे लढणार. पण ते लढायचं कोणत्या चिन्हावरती? घड्याळाच्या चिन्हावरती, तुतारीच्या चिन्हावरती. तिथं रात्री त्यांचं फाटलं. तिथं त्यांची चर्चा फिसकटली आणि तिथं परत ठरलं की नाही, अजित पवारांची राष्ट्रवादी ही स्वतंत्रपणे लढणार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ही महाविकास आघाडीमध्ये सामील होणार. घोळ काय, चर्चेचा घोळ काय तो संपलेला. सुप्रिया सुळे, अजित पवार म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीचे नेते एकमेकांना भेटतात वगैरे हे सगळं चालू झालेलं आहे. परंतु अद्याप तो घोळ काही संपत नाहीये. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 128 पैकी 60 जागा मागितलेल्या आहेत. हे म्हणजे हास्यास्पद आहे. प्रत्यक्षात त्यांच्याकडे 5 ते 6 उमेदवार जे नावं घेतले अशी नावं आहेत दमदार की ते निवडून येऊ शकतात, पण त्यांनी जागा मागितल्यात 60. ह्या अवास्तव मागण्यामुळे सगळंच चर्चा फिसकटली. वंचितने सुद्धा महाविकास
भाजपने तिथे रिपाईला फक्त 3 जागा द्यायचं मान्य केलं, जे वास्तव आहे, जे निवडून येण्याची क्षमता हा पहिला त्याचा निकष आहे. एकीकडे भाजप ज्या पद्धतीने खेळ खेळते आहे त्याला हे सर्व विरोधक, भाजप विरोधक पक्ष जेवढे छोटे मोठे जे सगळे पक्ष, 2 राष्ट्रवादी, 2 शिवसेना, मनसे, रिपाई, वंचित, हे सगळे त्याला बळी पडतायत. पिंपरी चिंचवड शहरातलं हे सगळं चित्र पाहिल्यावरती आत्ताच लिहून घ्या, भाजप कोणत्याही परिस्थितीमध्ये या शहरामध्ये पुन्हा सत्ता गाजवणार, सत्तेत येणार. ते जे बोलतायत अब की बार 100 पार सहज शक्य आहे. त्याचं कारणच ते आहे, विरोधकांना चर्चा, बैठका, जागा वाटप याच्यामध्ये घोळवट ठेवायचं आणि स्वतःची पोळी दुसरीकडे भाजून घ्यायची. ही भाजपची सरळ सरळ स्ट्रॅटेजी आहे, जी व्यूहरचना आहे. आणि त्या व्यूहरचनेमध्ये हे सगळे बळी पडतायत त्याच्यात. यांना हे लक्षात येत नाही की भाजपच्या विरोधामध्ये सर्वजण एकत्र आले आणि एकाच एक लढत झाली तर मात्र भाजपचं गणित फार कठीण आहे. भाजपला 100 पार नाही, आता ज्या 77 जागा आहेत त्या टिकवणं सुद्धा फार कठीण आहे. हे सगळं समोर आहे, सगळं माहित आहे. मागच्या वेळी भाजपला 36% मतं पडली होती, भाजप विरोधकांना बाकी 64% मतं होती. इतकं ते फरक आहे. परंतु भाजपचं गणित कसं आहे, डिव्हाइड अँड रूल. म्हणजे तिथे ब्रिटिशांची जी नीती होती की डिव्हाइड अँड रूल, तुमच्यामध्ये विभाजन करायचं आणि राज्य सत्ता गाजवायची, राज्य गाजवायचं, तेच भाजप करते आता. पण हे सगळं सुजाण नागरिकांना कळतंय पण नेत्यांना कळत नाही अजूनही. त्याच्यामुळे त्यांची नावं काय फायनल होत नाही. परिस्थिती अशी आहे की भाजपच्या अर्ध्या अधिक उमेदवारांनी त्यांचे फायनल झाल्यावरती त्याचे पोस्टर तयार केले, त्याचे बॅनर तयार केले, सोशल मीडियावरती ते व्हायरल केले. म्हणजे लोकांना हे लक्षात आलं की भाजपचं हे पॅनल आहे. म्हणजे इतकं त्यांची प्रचारामध्ये आघाडी आहे. जवळपास 5-6 पॅनलनी उमेदवारी अर्ज सुद्धा, भव्य मिरवणुका काढून उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल केलेत. दुसऱ्या बाजूला इकडे विरोधकांमध्ये अद्याप काहीच तपास नाहीये. त्याच्यामुळे त्यांचे उमेदवार कोण, ते प्रचार कसा करणार, मतदारापर्यंत कसे पोहोचणार, याचाही तपास नाही. साधारण 50-50 हजाराचे एक मतदारसंघ आहे. एक आहे वार्ड प्रभाग क्रमांक 1, 2, 11 वगैरे, हे 75-74 अशा हजाराचे आहेत, मोठे मोठे मतदारसंघ आहेत. तेरगावचा सगळ्यात कमी 33 हजाराचा 24 नंबरचा प्रभाग आहे. परंतु सरासरी जर पाहिली तर 50,000 मतदारांचा प्रभाग आहे. 50,000 मतदारापर्यंत पुढच्या 15 दिवसात ही मंडळी पोहोचू शकतात का? नाही पोहोचू शकत. मग उमेदवार जर मतदारापर्यंत पोहोचला नाही तर त्याला मतं कशी काय मिळणार, तो कन्व्हिन्स कसं करणार, प्रचार कोणत्या विषयावर करणार, हे सुद्धा निश्चित नाही. भाजपने त्यांच्या प्रचाराची दिशा, त्याचे विषय ते सुद्धा फायनल केले, त्याचे व्हिडिओ सुद्धा सुरू झालेले आहेत. विरोधकांकडे त्या संदर्भात अद्यापर्यंत काहीच नाहीये. एकेका पक्षाचं जर गणित मांडलं आपण, भाजपच्या तर तुम्हाला ही सगळी परिस्थिती सांगितली, त्याच्यामध्ये भाजपच्या नंतर राष्ट्रवादीने एक बऱ्यापैकी प्रगती केलेली की त्यांचे उमेदवार फायनल केलेले आहेत. राष्ट्रवादीचे जवळपास साधारण 25 पॅनल फायनल झालेले आहेत. थोडेसे चांगले पॅनल त्यांनी फायनल केलेले आहेत. म्हणजे दुसऱ्या बाजूला भाजप जर 1 नंबरला असेल तर दुसऱ्या क्रमांकावर अजित पवारांची राष्ट्रवादी आहे. पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा हाच प्रयत्न आहे की ते सगळे भाजप विरोधक एकत्र करायचे आणि एकाच एक लढतीत घालवायच्या. परंतु ती चर्चा, तो घोळ तो अजून सुरूच आहे. तिसऱ्या बाजूला राष्ट्रीय पक्ष ज्याला काँग्रेस म्हणतो, त्या काँग्रेस पक्षाला या शहरात यावेळी सुद्धा खातं सुद्धा उघडता येणार नाही. कारण त्यांचे शहर अध्यक्ष कैलास कदमींनी राजीनामा दिला आहे. त्याच्यामुळे चर्चा कोणी कोणाशी करायची हा घोळ संपत नाही. पृथ्वीराज साठे म्हणून जे काँग्रेसचे इथले युवा नेते आहेत ते चर्चा करतात तुर्तास. परंतु जे संभाव्य उमेदवार 30-40 जणांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या ते संभ्रमात पडले की आम्हाला उमेदवारी मिळणार की नाही, आम्ही लढायचं तर कसं लढायचं, महाविकास आघाडी म्हणून लढायचं की आम्ही आमचं स्वतंत्र लढायचं. काँग्रेस म्हणते जर अजित पवारांची राष्ट्रवादी ह्याच्यामध्ये बरोबर येणार असेल तर आम्ही आमचे स्वतंत्र लढू. हे एकमेकाचे मान अपमान हे प्रचंड सुरू आहे. त्याच्यामुळे काँग्रेस तिथे एक तर त्यांना लीडर नाहीये, नेताच नसल्यामुळे काँग्रेस सैरभैर झालेली आहे. कार्यकर्ते काही कार्यकर्ते अक्षरशः ढासाढासा रडत आहेत की आमचं काय, आम्ही इतके वर्ष काँग्रेस बरोबर राहिलोत, काम करतोय जनतेसाठी, आता पुढं काय, आमचं भवितव्य काय, भवितव्य शून्य दिसून. ती काँग्रेसची अवस्था आहे. ठाकरेंच्या शिवसेनेची अवस्था अत्यंत केविलवाणी आहे. त्यांचे शहर प्रमुख संजोग वाघेरे, माजी महापौर, ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. त्यांचे दुसरे माजी शहर प्रमुख आणि शहराचे निरीक्षक होते, निवडणूक प्रमुख
सचिन भोसले माजी नगरसेवक, त्यांनी पण सरळ सरळ राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांचे अन्य काही जे उमेदवार होते, मागच्या 9 नगरसेवक होते माझे, त्याच्यापैकी जवळपास मला वाटतं एखादे 2 फक्त त्यांच्याकडे असतील. बाकी सगळ्या नगरसेवकांनी कोण राष्ट्रवादीमध्ये गेले, कोण शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेलेले आहे. त्याच्यामुळे ती पण वाताहत झालेली आहे. शिवसेनेला ठाकरेंच्या इथे 128 पैकी 28 सुद्धा उमेदवार देता येणार नाहीत, अशी आताची परिस्थिती आहे. ज्याला इलेक्टिव्ह मेरिट म्हणतात, त्या इलेक्टिव्ह मेरिटचे उमेदवार शिंदे यांच्या आपलं ठाकरेंच्या सेनेकडे अजिबात नाहीये. हे फार दुर्दैव आहे. माजी आमदार गौतम चाबुकस्वार हे आता ते चर्चा करतात. एकेकाळी गौतम चाबुकस्वार इथे आमदार होते शिवसेनेचे, पिंपरी मतदारसंघातून. श्रीरंग बारणे तिकडे खासदार होते मावळमध्ये. शिरूरमध्ये शिवाजी आढळराव पाटील होते. इतकं शिवसेनेचं इतकं वर्चस्व होतं. शिवसेनेचं विभाजन झाल्यामुळं त्याच्या अक्षरशः त्रिफळा उडालेला आहे शिवसेनेचा. दुसरीकडे काँग्रेसची परिस्थिती तशी आहे, त्यांची तशी आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची सुद्धा परिस्थिती अशीच शोचनीय आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बरोबर घेण्याचा फार आग्रह आहे. कशासाठी? त्याचं कारण असं आहे की शरद पवारांचे इथं या शहरामध्ये फॉलोअर्स भरपूर आहेत. जे अजित पवारांना मानतात, शरद पवारांना मानतात. हे दोन्ही राष्ट्रवादी इथे एक आले तर भाजपला बऱ्यापैकी अनेक जागांवरती ते शह देऊ शकतात. किती निवडून येतील ह्याची आता काही शाश्वती नाही. परंतु शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अजित पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर गेल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अन्यथा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे इथे 3 ते 4 नगरसेवक सुद्धा निवडून येण्याची शक्यता नाही आताच्या परिस्थितीमध्ये, सांगतो मला. आता रिपाई रामदास आठवलेंची रिपाई ही भाजपच्या बरोबरच आहे. रिपाईने भाजपच्या बरोबर जाण्याशिवाय त्यांना पर्याय नाही, कारण त्यांच्या नेत्यांचा तो आदेश आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त 3 ते 4 जागा त्यांना रिपाईला मिळतील. तीच एक काय भाजप आणि रिपाई युती होईल, तीच काय खरी राहील. शिंदेच्या शिवसेनेची अक्षरशः कुत्तरओढ चालू आहे. भाजप बरोबर जायचं का राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जायचं का महाविकास आघाडीमधल्या इतर पक्षांबरोबर जायचं, ते त्यांचं त्यांनाही समजत नाही. त्यांच्यामुळे त्यांचे इलेक्टिव्ह मेरिट असलेले जे काही 4-5 कॅन्डिडेट आहेत त्यांची सुद्धा वाताहत सुरू आहे. दरम्यानच्या काळात खासदार श्रीरंग बारणे यांचे चिरंजीव विश्वजित बारणे यांनी उमेदवारी अर्ज पण दाखल केला. अद्याप जागा त्यांची थेरगावची फायनल आहे. उमेदवार अधिकृत नावं जाहीर व्हायची आहेत. हा याच्यातला गोळ पाहिला. भाजप त्यांच्या एकूण ज्या व्यूहरचना त्या भाजपच्या त्यांनी स्वीकार करताना ज्या पद्धतीने हाकारे देतात, जाळं टाकतात, त्याच्यामध्ये सगळे विरोधक आपोआप फसलेले आहेत. त्याच्यामुळे ते जे भाजप म्हणतं की अबकी बार 100 पार, ते 100% सत्य आहे. आत्ता लिहून घ्या. अजित पवारांनी काल आजमभाई पानसरे जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आहेत, ते आता तसे वयाने थकलेले आहेत, परंतु त्यांचा मान आहे, त्यांचे फॉलोअर्स मोठ्या प्रमाणावरती आहेत. त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. कशासाठी? दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र याव्यात आणि त्या पद्धतीने आपण निवडणूक लढवायला पाहिजे. त्याचा काही अंशी परिणाम असा झाला की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बऱ्यापैकी एक ताकद आली. त्याच्यामध्ये तो विषय तेवढ्या पुरता लिमिटेड आहे, परंतु त्याची मर्यादा म्हणजे थोडक्यात त्याच्या सीमा ह्या ठरलेल्या आहेत की एवढ्याच प्रमाणामध्ये. भाजपच्या बाबतीमध्ये आज ठाकरेंच्या शिवसेनेची आज बैठक आहे तातोडेला. सचिन आहेत त्यांचे जे पक्ष निरीक्षक आहेत ते येणार आणि ते त्याच्यामध्ये फायनल करणार आहेत की आपण नेमकं करायचं काय. कारण त्यांचं काहीच ठरवायला तयार नाही. 2 दिवस उमेदवारी अर्ज दाखल करायला गेले, अजून काहीच ठरत नाहीये. काय उमेदवार आपापल्या परीने प्रचाराला लागलेत. मग ते अपक्ष लढायचे, कोणत्या पॅनलमध्ये लढायचं का कोणाचं म्हणजे भाजपमध्ये सामील व्हायचं का राष्ट्रवादीत सामील व्हायचं, कोणाचं कोणाला काहीच ताळमेळ नाहीये. इतका सैरभैर अवस्था याच्यामध्ये आहे. भाजपनी आपल्या उमेदवारांना प्रचाराला लागायला सांगितलेलं आहे आणि असा निरोप पण दिलेला आहे. तुमचं मतदान हे 5,000 पासून तुम्ही मोजायचं पुढे, म्हणजे 5,000 मतं ही तुमची फिक्स आहेत. कसा निरोप आला काय आला माहित नाही. याचा दुसरा अर्थ असा, ईव्हीएमच्या बाबतीमध्ये काहीतरी गडबड. 5,000 मतं तुमची ही फिक्स आहेत, तिथून पुढे तुम्ही काउंट करा, असा एक सगळा भाजपचा तो स्ट्रॅटेजीचा भाग आहे. दुसरं, भाजपमध्ये फार मोठ्या प्रमाणात बंड होऊ शकतं अशी एक शक्यता व्यक्त केली जात होती, पण ती सुद्धा मोडीत काढण्यासाठी भाजपने स्वतंत्र यंत्रणा तयार केली. जे उमेदवार बंडखोरी करू शकतात, ज्यांची ताकद आहे, जे आपल्या अधिकृत उमेदवाराला पाडू शकतात, अशा पक्षातील जे काही बंडखोरांची शक्यता आहे किंवा जे त्याची यादी आहे त्याच्यावरती एकेका उमेदवारावरती त्यांनी काम सुरू केलंय आणि प्रत्येकाला
स्वीकृत सदस्य म्हणून तुला महापालिकेत घेतो, अर्ज मागे घे, तू काय उमेदवारी अर्ज दाखल करू नकोस, असं करून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राजू दुर्गे माजी नगरसेवक, त्यांची कन्या तेजस्विनी दुर्गे ही फक्त 54 मतांनी मागच्या वेळेस मिनल यादव यांच्याकडून पराभूत झाली ठाकरे शिवसेनेच्या. आता ते दोघांनाही सांगितलं शांत बसा, दोघेही शांत बसले. अशाच पद्धतीने महेश कुलकर्णी काय किंवा अन्य बाकीचे जे निष्ठावंत यादी आहे भाजपची, त्या सगळ्यांना बोलावून एक 1 to 1 पक्षाचा आदेश आहे, तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करू नका, प्रचार थांबवा, अशा पद्धतीने ते बंडखोरी किंवा जे उद्रेक होणार आहे तो मोडीत काढण्याचा प्रयत्न करतात. त्याशिवाय भाजपमध्ये अशी काही मंडळी आहेत की त्यांना भाजपची उमेदवारी मिळाली नाही, त्यांनी आतापर्यंत जी ताकद सगळी लागलेली ती सगळी ताकद ते राष्ट्रवादीच्या बाजूने उभी करतायत. त्याच्यामुळे पुढे जसं हे डेव्हलपमेंट होईल राजकारणात, आता मी बोलतोय ते उद्या असेलच असं नाही, परंतु ह्या ज्या घडामोडी आहेत तितक्या वेगाने सुरू आहेत आत्ता, त्यासाठी खास आत्ताचा व्हिडिओ केलेला आहे. पण एक नक्की आहे, भाजपने आत्ता पहिल्याच टप्प्यामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याला 2 दिवस बाकी असताना प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे. त्यांची जी घोडदौड आहे ती अशीच शेवटपर्यंत सुरू राहिली तर त्याला छेद देणं, त्याला ब्रेक लावणं हे विरोधकांना कठीण जाईल. विरोधकांनी पुढच्या 2-3 दिवसामध्ये त्यांचे उमेदवार, त्यांचे जागा वाटप हे जर फायनल करून ताबडतोब प्रचाराला सुरुवात नाही केली तर काळ विरोधकांसाठी कठीण आहे, भाजपसाठी सोपं आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही याच्यावरती जरूर रिॲक्ट व्हा, तुमचं मत नोंदवा. धन्यवाद.